हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आपला हा दुसरा सेकंड व्हिडिओ आहे जो टीईटी परिसराचा अभ्यास ह्या अभ्यासक्रमामधील एक भाग आहे. त्या भागामध्ये आपण पुन्हा 30 क्वेश्चन बघणार आहोत, जे की पाठीमागच्या वर्षी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. म्हणजेच पीवायक्यू बघतोय आपण आधी. ठीक आहे. हे पीवायक्यू बघण्याच्या पाठीमागचं कारण लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागचे जे पीवायक्यू आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याच्या अनुषंगानेच पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार असतो. त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, पाठीमागचं जे पीवायक्यू आहे त्या पीवायक्यूवर आपला चांगली कमांड असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण बघूया हे 30 प्रश्न आपल्याला एकदम व्यवस्थितपणे बघायचे आहेत, जेणेकरून आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पुढच्या वेळेस ह्याच अनुषंगाने प्रश्न आला तर ते आपल्याला सुटला पाहिजे. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, ह्याच्यामधील वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पती माहिती आहे? त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये कुठला आहे, अथर्ववेद आहे. तो अथर्ववेद आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहिती असणं खूप गरजेचं आहे. कदाचित थोडंसं पाठीमागचं त्याचा इतिहास माहित नसलं तरी चालेल, किंवा बाकीच्या ऑप्शनचं थोडंसं माहिती असलं तरी खूप आहे, पण उत्तर माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, बीजगणितात दिलेल्या अल्जेब्रा हे मूळचे कोणत्या भाषेतील आहे? लक्षात ठेवा, अल्जेब्रावरून लक्षात काय ठेवायचं, अरबी भाषेतला आहे. अल्जेब्रा अरबी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सातवाहन सत्तेची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान हे ठिकाण सध्याच्या कोणत्या नावावर आहे? तर लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रिक सांगतो, किंवा एखादा प्रश्न माहित नसतो त्यावेळेस आपण 50% म्हणजे त्यातले 2 ऑप्शन कसे निग्लेक्ट करू शकतो त्याची तुम्हाला आयडिया सांगतो. हे बघा, ह्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही जर नीट विचार केला तर 4 ऑप्शनपैकी सिमिलर ऑप्शन वाटलेले तुम्हाला कुठले आहेत बघा. त्याच्यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे एक पटना, किंवा त्याला आपण पाटणा म्हणतो, आणि दुसरा आहे पैठण. ह्या दोन्हीमधील तुम्हाला वाटलं तर मला असं वाटतं की ह्या 2 ऑप्शनमधील उत्तर असणार आहे. ते तुम्हाला बरेच एक आपण असं करू की ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे आपण त्याच्यावर बनवू की लॉजिकनुसार कशी प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, त्यानुसार आपण बघूच. पण आता सध्याला बघा, हे तुम्हाला थोडंसं लॉजिक सांगतोय की पाटणा आणि पैठण ह्या 2 ऑप्शन थोडेसे सिमिलर वाटतात नावानिशी. त्यामुळे आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला म्हणजे उत्तर देत असताना आपण ह्या दोन्हीपैकी निवडलं पाहिजे. त्याचं उत्तर काय आहे? पैठण. का पैठण वाटते? कारण पैठण हे थोडंसं जुनं नाव वाटतं, त्यामुळे आपण ते लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी 124 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? निजामशहाने शहाजीराजांना सरलक्षर हा किताब दिला होता? नाही, चुकीचं आहे हे विधान. नंतर पुढचं बघा, निजामशहाने शहाजीराजांना बंगलोरची जहागिरी दिली, बक्षीस म्हणून दिली? तर नाही, दोन्ही पण चुकीचं आहे, त्यामुळे दोन्हीही अयोग्य आहे. त्यानंतर पुढचं बघा, छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींची पर्याय कोणता? सिद्दी इब्राहिम होते, त्यानंतर सिद्दी हिलाल सुद्धा होते, त्यानंतर दौलत खान सुद्धा होते, दाऊद खान होते, ते नव्हते त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, पाईक नसलेले म्हणजे शिवाय निष्ठावंत पाईक म्हणजे शिपाई नव्हते, किंवा शिवाय हिंदवी स्वराज्यासाठी ज्या मुस्लिम सैनिकांनी या मुस्लिम लोकांनी ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये दाऊद खान हे व्यक्ती फक्त नव्हते, बाकी सगळ्या गोष्टी होते. त्याच्यामध्ये प्रत्येक जण व्यक्ती काही गोष्टीचे प्रमुख सुद्धा होते. त्याच्यामध्ये दौलत खान असतील, सिद्दी हिलाल असतील, किंवा सिद्दी इब्राहिम असतील सुद्धा, हे सुद्धा गोष्टी लक्षात आलं पाहिजे. आपल्याला कधी कधी समाजामध्ये असं सांगितलं जातं की हिंदी ह्या गोष्टींवर बराच वाद आहे, पण इतिहासामध्ये आपल्याला ह्या गोष्टीबद्दल थोडंसं सांगितलं, त्यामुळे आपण थोडंसं व्यवस्थितपणे बघितलं पाहिजे. ठीक आहे. छत्रपती शिवरायांना अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जातो? आता हा प्रश्न का पडण्याचं कारण आहे की हाच जो भाग आहे आपल्या स्वराज्याला बाकीच्या शाहीपेक्षा किंवा बाकीच्या जे बाकीची घराणे होती ह्यांच्यापेक्षा आपली जे संस्थान किंवा आपलं स्वराज्य का वेगळं आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की पहिल्यांदा वतने, इनामे किंवा जहांगिरी देण्यापेक्षा शिवरायांनी पहिल्यांदा रोख पगार दिला होता. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर लक्षात ठेवा. ह्या प्रश्नाचे खूप उत्तर सोपे असतात, आपल्याला माहिती पाहिजे, हे तर आपल्याला मूळचा प्रश्न माहितीच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहेत? ते संत एकनाथ आहेत. ठीक आहे, माहिती पाहिजे आपल्याला तुम्हाला. संत रामदास हे 11 मारुतीचे निर्माते आहे, किंवा 11 मारुती निर्मित केली. संत तुकाराम महाराजांनी श्लोकाच्या स्वरूपात केली. संत नामदेवांचं जरी आपलं कार्य महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त होती, तसं त्याच्यामध्ये कुठलं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की पंजाब असं एक राज्य आहे. त्या पंजाब राज्यामध्ये सुद्धा संत नामदेवांची सुद्धा गाथा तिथे सुद्धा पोचलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी राजा शिवछत्रपती ही अक्षर कोरलेले नाणे पाडण्यात आले. तर कशाच होते ते? सोन्याचे होन होते, सोन्याची मोहर होती, चांदीचा होन होता, किंवा चांदीची मोहर होती. त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात आलं की सोन्याचा
खून होती. काय होती ते? सोन्याचा खून. एक नाणं आपण पाडलं गेलं. ते स्वराज्याचं नाणं म्हणलं जातं किंवा स्वराज्याचं पहिलं नाणं सुद्धा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. जिल्हा परिषद कामकाजाच्या संमतीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय ओळखा. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 50 रुपये. सॉरी. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या सभापती जिल्हा परिषद सदस्य नसतात. अगदी बरोबर आहे. हे बरोबर आहे. त्यानंतर बघा अध्यक्षपदी असलेल्या महिलाविरुद्ध अविश्वास ठरवण्यासाठी 1/3 पाठिंबा असावा लागतो. हे सुद्धा बरोबर आहे. चौथा ऑप्शन बघा जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्थायी समितीचा परिषद अध्यक्ष असतो. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक पहिला जो आहे तोच फक्त चुकीचा आहे. जिल्हा परिषद संख्या 50 पेक्षा कमी असते किंवा जास्त असेल लिहिले त्यामुळे ते उत्तर चुकीचं आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा. माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाचा सालीचा उपयोग करत होता? तर आपल्याला माहिती आहे पपाईस म्हणून एक झाड होतं, झाडाचं साल होतं, त्या सालीचा आपण काय करत होतो? वापर आपण त्याचा करत होतो. ठीक आहे. पुढचं बघा. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या काय म्हणलं जातं? त्याला आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला काय शहिनशाही त्याला आपण म्हणलं जातं. त्याला काय म्हणतात? शहिनशाही असं म्हणलं जातं. नंतर पुढचा भाग बघा. 132 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील जिल्हे व त्याचे प्रमुखाचे आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? याच्यामध्ये सिंधुदुर्ग भंडारा लोहगणिज अगदी बरोबर आहे. भंडारा आणि नागपूर मॅंगनीज हे सुद्धा बरोबर आहे. सिंधुदुर्ग आणि गडचिरोली मॅंगनीज नाही, इथं नाहीये. सिंधुदुर्गमध्ये मॅंगनीज मिळत नाहीये. हा पर्याय आपल्याला चुकीचा आहे. तेव्हा ऑप्शन क्रमांक 3 आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला अयोग्य विचारलं होतं. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील गट दर्शवणारा पर्याय कोणता? हा प्रश्न नंतर ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो नंतर ह्याचा प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न हा कॅन्सल केला गेला होता तेव्हा आपण सोडून देऊया. वरचा भाग बघा. नकाशीशी संबंधित समोच्च तारदर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायपैकी कोणते? तर लक्षात ठेवा. समोच्च तारदर्शक रेषा ही समुद्री सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणी जोडणाऱ्या रेषा आहेत. हेच उत्तर आहे. बाकीचं फॅक्च्युअल डाटा प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सगळं फक्त बघून जावा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसा असतो. ठीक आहे. थोडासा आपल्याला नवीन प्रश्न आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे. तर आपल्याला IMP प्रश्न सुद्धा म्हणून आपण ह्याला गणलो सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचं उत्तर बघा. नकाशाशी संबंधित प्रश्न आहे, आपल्याला माहिती पाहिजे. नंतर बघा. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी पर्यायी कशात येईल? मानवाधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार. अशामधील राज्यघटनेनुसार म्हटल्यानंतर आपल्याला कशामध्ये आला पाहिजे? घटनात्मक अधिकार आला पाहिजे तो. ठीक आहे. तो कसला अधिकार आहे? घटनात्मक अधिकार आहे. ठीक आहे. उच्च न्यायालयाचे असे ठिकाण असणारे ठिकाण खालीलपैकी पर्याय कोणता? दिसपूर नाही, हे तर नाहीये. त्यानंतर इम्फाळ मध्ये आहे, इटानगरमध्ये नाहीये, तिरुवनंतपुरम सुद्धा नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचे सर्व उच्च न्यायालय असणारे ठिकाण फक्त ह्याच्यामध्ये कोण आहे? इम्फाळ आहे. ठीक आहे. नंतर बघा पुढचं बघा. संयुक्त राष्ट्राची युनोशी म्हणजे युनोज संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनाचा मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? त्याच्यामध्ये कुठलं आहे? WHO ह्याचं कुठं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ह्याच फक्त तिथं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. नंतर बघा. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा शब्द कोणता किंवा पर्याय कोणता? वस्त्र म्हटल्यानंतर कांजीवरम आहे, काळ साडी आहे, कडियल मध्ये सुद्धा आहे. त्याचा सोलापुरी वस्त्राची संबंध नाही, चादरीची संबंधित आहे. कुठला आहे? चादर. सोलापूरची चादर असं म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आहे. पित्तंबरी सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 139 नंबरचा. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, त्यांची योग्य कारणे खालीलपैकी कोणती? पृथ्वीचा कलेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण हे दोन्हीचा संबंध नाहीये. ऋतूवर ह्याचा काही परिणाम होत नाहीये. त्यामुळे दोन्ही पर्याय अयोग्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. मरुभूमी उत्सव हा कुठं होतो? तर जैसलमेरमध्ये होतो. तर कार्निव्हल हा जो आहे उत्सव हा कुठं होतो? हा होतो पणजीमध्ये. लक्षात ठेवा. हा कुठं होतो? पणजीमध्ये होतो. त्याचं उत्तर हे आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब खालीलपैकी परत कोणती? त्याच्यामध्ये विसंगत म्हणजे वेगळी बघायची आपल्याला. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये समावेश आहे. अगदी बरोबर आहे. याचं उत्तर म्हणजे उत्तर म्हणण्यापेक्षा पर्याय 1 नंबरचा बरोबर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्यांचा उज्ज्वल विभाजक आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा. जैवविविधतेच्या संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे. बरोबर आहे. आताच आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे आपल्याला. आणि कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. नाही, कळसुबाई हे
पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर नाही, ते वेगळ्या राज्यामध्ये येतं, त्यामुळे हे जर नाही उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायीपैकी अयोग्य विधाने ओळखा. त्यानंतर बघा, मानवातील नरामध्ये XY गुणसूत्र असते, बरोबर आहे. त्यानंतर मानवामध्ये पक्षातील नरामध्ये XX गुणसूत्र असते, अगदी बरोबर आहे. फुलपाखरासारख्या कीटकाच्या मादीत एक्स ही गुणसूत्रे असतात, चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. तेव्हा ऑप्शन क्रमांक 3 आहे, हे अयोग्य आहे. त्यानंतर बघा, प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संतती लिंग ठरविते, अगदी बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी ओळखा. त्याच्यामध्ये बघा, हा थोडासा प्रश्न मला वेगळा वाटतोय, मी थोडंसं चेक केलं होतं मगाशी, तरी पण मला हा प्रश्न तुम्हाला उत्तर सांगतो. रानभेंडी इंधन, योग्य जोडी विचारले तुम्हाला, लक्षात ठेवा, विचारले तुम्हाला योग्य जोडी. रानभेंडी आणि इंधन हे सुद्धा बरोबर वाटते मला. गुळवेल आणि तेल हे चुकीचं आहे. राळ आणि धागा हा पण चुकीचा आहे. पण शिरीष जे आहे ते औषध हे सुद्धा बरोबर वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही 1 आणि 3 दोन्हीही बरोबर आहेत ह्या वाक्यामध्ये. उत्तरामध्ये देत असताना त्यांनी जरी रानभेंडी इंधन दिलं जरी असेल तरी पण आपल्याला लक्षात ठेवा की ही 1 आणि 3 दोन्हीही उत्तर बरोबर आहेत किंवा ते जोड्या योग्य आहेत, हे महत्वाचं आहे. कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न थोडासा वेगळा आला तर आपल्याला उत्तर अपेक्षित आहे की ती बरोबर असणं किंवा बरोबर माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय ओळखा. ज्यामध्ये बघा, समुद्राची घनता जास्त असते, बरोबर आहे. समुद्राची घनता काय असते, आपल्याला जास्त असते, हे बरोबर आहे. पण ते परिणाम त्याचा आहे का समुद्रात पोहणे अवघड येते, तर ह्याचा संबंध नाहीये. आता काय आहे याच्यामध्ये प्रश्न बघा, कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन दोन्ही योग्य निवडा. कारण काय दिलं, मग समुद्राची पाण्याची घनता जास्त असते, ह्याचा अर्थ त्याच्यावरून पाण्याला पोहायला अवघड जाते, असं काही संबंध नाही, एकमेकांचा परिणाम नाही येतो. त्यामुळे ह्याचं उत्तर क्रमांक फक्त 1 आहे, योग्य आहे, योग्य नाही, असं काही नाहीये की त्याच्यामध्ये अवघड आहे. पाण्याची घनता सर्वात जास्त असलेला तो डेथ समुद्र आहे, त्याला आपण मृत समुद्र म्हणतो, त्याच्यामध्ये पोहण्याची सुद्धा आपण त्याच्यात बुडतच नाहीये. त्यामुळे घनताचा जो प्रश्न येतो पोहण्याच्या संदर्भात येत असेल तर तेवढासा लागू होत नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 अयोग्य. नंतर पुढचा प्रश्न बघा, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालीलपैकी कोणता आहे. त्याच्यामध्ये द्वितीय भक्षक मी थोडंसं माहिती घेऊन घ्या आधी थोडंसं. त्याच्यानंतर कीटकाला खाणारा कोण असेल, तर सगळ्यात आधी बघा, खार खाते का, तर नाहीये. गरुड खातो का, नाही. वटवाघूळ नाही खात, कोण खातं, घुबड खातं. म्हणजेच कीटकाला खाणारा जो भाग असेल तो कोण असेल आपल्यासाठी, 1 नंबर हा असेल. त्यानंतर 2 नंबर कोण असेल, हा असेल. त्यामुळे त्याला द्वितीय भक्षक म्हणून कोण ओळखतो, तर घुबड असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, देवराई या संकल्पनेची वैशिष्ट्य खालीपैकी कोणते आहे. देवराई धार्मिक पर्यटन स्थळ आहे, नाही, हा काय संबंध नाही. वनस्पती प्राणी संरक्षणाच्या प्राचीन दृष्टिकोन आहे. आता देवराई ही आपण आता आपल्या भागामध्ये किंवा आपल्या 1972च्या नंतर आपण थोडासा बऱ्याच ह्या गोष्टीमध्ये जागृत होत गेलो, प्राण्यांना वाचवण्यासाठी, या वने वाचवण्यासाठी. त्याच्या अगोदर आपण आपली संस्कृती पाठीमागची लोक कशी वाचवत होती, तर त्यानंतर तिथं देवाची स्थापना करायची किंवा देवाचा जो वावर आहे किंवा देवाचा जो भाग आहे तो पूर्ण जो जंगल आहे ते देवांसाठी ठेवलेलं आहे असं धरून चालायचं आणि त्यानंतर तिथं काही नुकसान करायचं नाही, म्हणजे कुठली शिकार नाही करायची, जंगल तोड नाही करायची, अशी संकल्पना तिथं निर्माण करून आपण त्याला देवराई नाव दिलं गेलं. म्हणून तिथं आपण काय करायचं, संरक्षण केलं जात होतं. म्हणजे ते प्राचीन संरक्षण दृष्टीने म्हणजे कोणासाठी जर केलं होतं ते वनस्पती आणि प्राण्यांची संरक्षण होण्यासाठी एक प्राचीन दृष्टिकोन ठेवला गेला होता. म्हणून याचं उत्तर काय होऊ शकतो, देवराईचा. ऍक्च्युली ह्या शब्दशः अर्थ तुम्ही लक्षात ठेवला, तुमच्या लक्षात येईल की देवराई संकल्पना काय आहे आणि आपण त्याच्यावर लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या वने खाली कोणती पर्याय आहेत. आर्थिकदृष्ट्या म्हणजे इकॉनॉमिकली आपल्याला ज्याच्याकडून आपल्याला मोबदला मिळू शकतो अशी कुठली आहे. उष्ण काठेरीमध्ये जास्त संबंध नसतो, आपल्याला काठेरीमध्ये उत्पन्न मिळत नाही किंवा त्याच्यातून आर्थिकदृष्ट्या जास्त मोबदला मिळत नाही. त्यानंतर उष्ण प्रदेशिक आर्द्र पानझडी, पानझडीचा जास्त उपयोग होत नाही. पानझडीमध्ये म्हटलं तर एखादा जास्त एकच येऊ शकतो, तो म्हणजे आपल्याला सागवान आहे तेवढाच भाग येऊ शकतो. पण ह्याच्यापेक्षा जास्त जर कुठला असेल तर उष्ण प्रदेशीय निम्न आधारित वनामध्ये सर्वात जास्त इकॉनॉमिकल दृष्ट्या. याचा अर्थ असा आहे की बाकीची जी वने आहेत ती आपल्याला फायद्याची पडत नाहीत का किंवा ती आर्थिकदृष्ट्या महत्वाची नाहीत का, तर असं नाहीये. की बाकीचे पण आहेत, पण सर्वात जास्त आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं की आर्थिकदृष्ट्या महत्वाची असणारी वनेपैकी खालीलपैकी कोणती. मग आपल्याला 4 पैकी सर्वात जास्त जे आहे त्याला आपण निवडायचं आहे. त्याच्यामध्ये आहे उष्ण प्रदेशीय निम्न आधारित वने आहे, ते आपल्याला ती सर्वात जास्त आहे. खारफुटीमध्ये आपल्याला जास्त सर्वात कमी जर उपयोग होत असेल आर्थिकदृष्ट्या तर ते काय आहे, आर्थिकदृष्ट्यामध्ये खारफुटी वने हे नैसर्गिकदृष्ट्या चांगल्यासाठी आहे. ते कशासाठी, समुद्रातील पाणी आहे ते बाहेर जमिनीवर येण्यासाठी जर अडवणूक असते किंवा तटी असते, तटबंदी असते, ती कुठं आहे तर ती खारफुटी वनेसाठी फायद्याची आहे.
ठीक आहे. त्यानंतर बघा मानवी शरीरात रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रव कोणता आहे? तर याच्यामध्ये कुठला आहे? तर पियूषिका. ह्याला काय म्हणतो आपण? पियूषिका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जठराचा काय संबंध नाही, लसिकाचा महत्व नाही, कोशिका. इथं ऍक्च्युली केशिका नाही तर कोशिका सुद्धा आपण म्हणतो की केशिका. ह्याचा काय संबंध नाही. उत्तर काय असणार आहे? पियूषिका. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील विधाने खालीलपैकी बरे कोणते? पोलिओ जो पोलिओ विषाणू सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येतो. पोलिओ जीवाणू मुख्यतः फक्त तोंडामार्गेच शरीरात प्रवेश करतात. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना प्लस पोलिओ मोहीम अंतर्गत लसीकरण करण्यात येते आणि पोलिओला विषाणू फक्त मानवामध्येच आढळून येतो. तर ह्याच्यामध्ये सर्वात जो महत्वाचा भाग आहे तो काय आहे? आपल्याला 8 वर्षाचा नाही संबंध नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. विषाणू फक्त तोंडाद्वारेच मार्गदर्शन प्रवेश करतो, हे पण चुकीचं आहे. पोलिओ विषाणू सर्व सस्तन प्राण्यांमध्येच असतो असं काही नाहीये. हे फक्त काही मानवामध्येच आढळून येतो. त्यामुळे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे ते उत्तर त्याचं बरोबर आहे. आपण शेवटचा प्रश्न बघतोय. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घटक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड. निकोटीन 100% होतो, कारण निकोटीन तंबाखूमध्ये असतोच. टार हा एक सुद्धा होतो आणि कार्बन मोनॉक्साईड सुद्धा होतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व अ, ब, क हे तिन्ही घातक पदार्थ धूम्रपानातून बाहेर पडतात. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा जे प्रश्न होते आपण 30 प्रश्न परिसर अभ्यासाचे हे आपण व्यवस्थितपणे बघितलेत. ते पुन्हा पुन्हा रिपीट करा. 1-2 वेळा फक्त बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला काही नाही. पहिल्यांदा थोडंसं एकदम नॉर्मल स्पीडमध्ये बघा आणि सेकंड टाइम बघत असताना थोडंसं स्पीड वाढून बघा. दोन्ही गोष्टी एकदा तुम्ही 2 वेळा बघितला का त्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला डबल बघायला लागणार नाहीत. त्यामुळं प्रश्नपत्रिकेतले हे प्रश्न PYQ मध्ये झालेले प्रश्न तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे बघा, जेणेकरून तुमचा पुढे फायदा होईल. तर आता इथं समय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.